हाय मायरा. हाय. कशी आहे तू? चिव कशी आहे? चिव कसं आहे आप्पा? मंडळी नमस्कार. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की काल आपण एका कॉन्सर्टला गेलो होतो आणि रात्री मला उशीर झाला. आज जसं मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या ब्लॉगमध्ये रिंगा. तर बऱ्याच जणांनी गेस्ट सुद्धा केलं आहे. तर येस, रंजिता, रोहन, उमेश अँड फॅमिली, नंतर रचना, सनी आणि आपल्याबरोबर अजून एक जण जॉईंट होत आहे फॅमिली. तर ते तुम्हाला तिथे गेल्यानंतरच मी दाखवेल. ह्या 4 फॅमिलीज तर आहेत, पण त्याच्याबरोबर अजून एक फॅमिली ॲड अप होते आहे. गेस करा कोण असेल ते. चिव. चला, काय आम्ही थोडं पुढे येऊनच फोन केला बिकॉज ना ते सामान ठेवण्यामध्ये मला थोडा खूप वेळ लागला. चला, कॉल पण यायला लागलेत, आपण त्यांना पिकअप करूया. इकडनं आपण जातो आहे एका स्टेसाठी. बरं, हे नॉर्मल स्टे नाही आहे, हा एक वेगळ्या प्रकारचा स्टे आहे. काय आहे, कसं आहे ते मी तुम्हाला नक्कीच सांगेल. आपण त्यांना पहिलं सगळ्यांना भेटू पहिलं आणि मग आपण पुढे जाऊया. काय आधी भेटूया पटकन, कारण थांबलेत आणि मग आपण पुढचं बोलूया. येस. चलो, लेट्स गो. हीच गाडी आहे का? हीच गाडी आहे का म्हटलं, बघितली. चला, नमस्कार. रोहन शेठ नमस्कार. अरे मंडळी कुठे बाकीची? अरे पार्टी आहे काय? अरे वा. अरे काला आहे. हे सामान ठेवायचं गाडीत काय? चला, माणसं अय्या चिव. हॅलो. अरे वा, किती छान दिसते तू. आणि हे पण किती गोड लावलं. काय लावले तू? लास्ट टाइम मी गेलो होतो ना, यावेळी तिने मला केलं. काय लक्षात ठेवूया, पोरगा लई हुशार बोलूया. चला. अभी तू मायराच्या साथ ना. ओवीला घ्या, ओवी पुढे. हॅलो ओवी. हाय बाई, हा बघ. अरे आता याची गाडी वरती काय झालं? इकडेच आहे, कुठे जात नाही आपण. हॅलो, कशी आहे? कशी आहे? जिजा मम्मा. अनदर मम्मा. सगळे मम्मा. चला. काय टाकायचं गाडी? सामान ठेवायचं का काही? सामान ओके आहे ना? लोकेशन माहिती आहे ना? कुठे टाकायचं? आता नेचर टच पडकडा ना. तुम्ही व्हॉट्सअप करा ना. व्हॉट्सअप कर. तिथे बाहेर भेटू आपण. पाठीच राहू. चला, पुढे मागे. चला, शुभ सकाळ. एक बाकी आहेत, हा रिंगाचे. येतील लवकरच येतील. येस. चलो. चला, बसा गाडीत बसा. चला, सगळ्या पार्सलनी बसा गाडीमध्ये. चलो. चला, तर मंडळी, रंजिता, रोहन आणि उमेश अँड फॅमिली आपल्याबरोबर आता ट्रॅव्हल करतोय. आपल्याला इकडनं ना पुढे जायचं आहे. तर रस्ता पुढे जसं येईल तसं मी तुम्हाला सांगेल ही प्रॉपर्टी काय आहे ते. थोडंसं तुम्हाला कळालं असेलच. नेचर टच म्हणून काहीतरी आहे. पहिले तू पुढे बसते का? मी यांच्यासोबत इकडे मागे बसले, टाका गोंधळ होऊन जाईल. आता तेच म्हटलं मी, दोघांचं झालंय, अजून 3. येस. काय माहिती का? रिंग काय तुमचं? कोण? गौरव अभिने विचारलं की तुमचं रिंग ते त्याला तिकडे म्हणलं, त्याला तिकडे ट्रेनिंग देतो मी. ट्रेनिंग देतो तिला. चालेल. चलो, भेटूया. येस. तुम्हाला असं नाही वाटत आहे की काय राहिलंच नाही शरीरात? अरे एवढी फिरते ती. आता लडाखला जाऊन आली, आता परत तिकडे चालली आहे 26ला. बोलायला जाऊन आली. बघा मंडळी, काश्मीरला चालली आहे मंडळी. फ्लाय विथ रंजिताचं विमान का थांबत नाही हो. कालच आम्ही गाईड बघितली, काहीतरी बालीची, काहीतरी 26 तारखेची आहे हो. चला मंडळी, नक्कीच फ्लाय विथ रंजिताचं काय म्हणतात सोबत कुठेतरी जाऊया. येस. नक्की जाऊया. आणि तिथे छान ट्रिप्स येत आहेत, त्याचं मी काय म्हणतात नक्कीच तिथे टाकेल आणि नंबर पण टाकेल. तर ज्यांना कोणाला जायचं असेल, रोहन अँड रंजिता इज या फ्लाय विथ. चला,
चलो काय खाण्याची राहण्याची खाण्याची फिरण्याची उत्तम सोय. चला उत्तम सोय. चला क्या बात आहे. चलो चलो आता आपली तिकडे सोय बघा काय आहे ती. चलो ये भेटू चलो. All chiller companies in our car. Ovi is here. Pori is also here. हा परा पण आहे. मम्मा तिकडे पण मम्माच आहे त्याचा. हा ती पण जिजा मम्मा सगळ्यांना मम्मा. मम्मांना सोडत नाही. Let's go. अरे वा वा अशी घंटी वाजवायची का हो मंडळी. वा वा शाळा भरली. चला भरली. शाळा चला वाजवा पटापट पटापट. चला मंडळी हे आहे नेचर टच द फार्म जिथे आपण आता आहे. आपण जाऊया आतमध्ये. ह्या वेळेचा जो स्टे आहे थोडासा वेगळा आहे. इट इज नॉट अबाउट विला किंवा फाईन डाईन. दादाचे सॉक शूज देता का फक्त? देतो एकच मिनिट. म्हटलं यावेळेचा विला थोडा वेगळा आहे. विला नाही आहे हा. फार्म आहे. थोडंसं फार्म टाईप आहे. थोडंसं होमस्टे टाईप आहे. पोरी तर म्हणजे सुटल्याच. ट्रॅक्टर पण आहे आपल्याकडे. क्या बात आहे. येस येस येस. नमस्कार तुषार मात्रे. येस छान छान छान. खूप तुमचं ऐकलंय यांच्याकडनं की खूप सुंदर केलं आहे ना. बरं पहिलं तर आम्ही ना मी म्हणलं रिजेक्ट का करत होतो. म्हटलं इथे एसी नाही. हा आम्ही म्हटलं तेच बघायला पाहिजे. पहिलं मला बोलले गौरवजी तिकडे ना आपल्याला एसी नाही. म्हटलं अरे एसी नाही. म्हटलं इथं पडगायला चाललोय. इथं गरम आणि त्याच्यामध्ये कुठे येईल आपण लफडी करायची. तर बोलता नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला त्याचा अजिबात जाणवणार नाही. म्हटलं बघू एक्सपिरियन्स पण करून बघूया है की नाही. म्हणून एवढी मेहनत केली. मे महिन्यामध्ये पण गरज नाही. जेव्हा 2-3 सीझनला जो पाऊस पडला होता ना मे मध्ये तेव्हा गरज नाही पडली. या वर्षी होती गरज. म्हणजे मग मी बुकिंगच घेतलं नाही. बरोबर क्लिअरली सांगितलं ना एवढी गरम होते. एक्झॅक्टली. पण तरी पण काही गेस्ट असतात त्यांना कसं त्यावेळेस सीझन असतो ना याचं आंबा काजू नेटिव्ह प्लांट्स मधले जी फळं वगैरे असतात. राईट. मग ती ज्यांना माहिती आहे का ते मिळणार आहे. नाही बरेच सगळे बाकी इतर पण आहेत की जी खाल्ली नसतील तुम्ही अशी. क्या बात आहे. सगळं आणून सगळं इथे खूप प्रकार आहेत त्यांच्याकडे. क्या बात मग आहे. त्याच्यामुळे त्यांना जे माहिती आहे त्यांना गरमी चालेल पण ते खायला मिळेल. लॉट टू एक्सप्लोर. चला बघूया. येस येस एक्सप्लोर करूया. एक्सप्लोर करूया आपण. चला चला चला. मुलं कुठे गेले हा. अरे बाबा अच्छा असं आहे का. वॉकी टॉकी आहे. चला मी काय म्हणतोय पहिलं त्या मुलाला समजवायला लागेल. तो नवीन जो बालक आलेला आहे त्यांना पहिला समजवायला लागेल रिंगा रिंगा म्हणजे काय. हो त्यांना समजवण्याची गरज नाही. होय क्या बात आहे. शिस्तबद्ध ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. शिस्तबद्ध. आणि आम्ही दोघे बघा सेम थोडे अजिबात सेम नाही. थोडे अँड फॅमिलीज हिअर. अजिबात सेम नाहीये. चला 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 रिंगा रिंगा या 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 या. पता चलेगा सर. 0.5 1 2 3 चप्पल नाही. ए, काय चला 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 रिंगा रिंगा रोजेस पॉकेट फुल ऑफ ओजेस आशा उषा ऑल फॉल डाऊन. चला मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. जेव्हा सगळ्यांचे 4 कॅमेरे एकत्र येतात बाहेर निघतात. येस येस सगळ्यांचे एकत्र कॅमेरे समजलं हा. हॅलो
काय म्हणताय दादा? खूप छान झालं आणि आतमध्ये बघा तुम्हाला खूप आवडेल. आतमध्ये म्हणजे असं नेक्स्ट लेवलचं आहे. नेक्स्ट लेवल. तेच म्हटली तुमचा कॉन्सेप्ट अमेझिंग आहे. अमेझिंग आहे ना, छान आहे ना. मागच्या वेळी काय म्हणतो सनी? कन्याकुमारी आहे. येस मस्त मस्त मजेत ना एकदा मस्त, आपण दोघं एकदम मॅचिंग झालो. matching. हे हो, सगळे एकदम match. matching. ते किती फायनली आम्ही परत एकदा सगळे भेटलेलो आहोत. आणि गणपती बरं मंडळी, तुम्हाला अजून एक गोष्ट येस अजून एक गोष्ट म्हणजे की आता ही ट्रिप काय म्हणतात याचं सगळं प्लॅनिंग एक्झिक्युशन उमेशजी केने केलेलं आहे. त्यांचा आपण श्रीफळ आणि शाल देऊन स्वागत करूया. श्रीफळ आणि सत्कार करत आहोत आम्ही. अजून एक गोष्ट म्हणजे उद्या तुम्हाला ब्रेकफास्टला नंतरची ट्रिप कुठे असणार आहे ते अभि दुर्गे सांगणार आहे. आपल्याला सांगणार आहे, त्यांच्यासाठी Surprise सरप्राईज आहे. हा तुमच्यासाठी surprise आहे. आम्हाला सांगणार सगळीकडे काय तुम्हाला नाही, म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे की आता प्रत्येक वेळेला आम्ही प्लॅन करतोय. हा? बरं, आमचा हे काय आहे की जेव्हा जेव्हाही आम्ही काही ट्रिप प्लॅन करतोय तर एका माणसाने इनिशिएटिव्ह घ्यायचा. जसं की लास्ट याला सनीने इनिशिएटिव्ह घेतला होता हे सगळं ऑर्गनाईज करण्याचं. यावेळेला मिस्टर उमेशने घेतलंय. त्याच्यानंतर मग आता नेक्स्ट ट्रिप आमचा नंबर होता पण त्या अभिने मग तेच गाडी घुसवली ना. अभिने गाडी घुसवलेली त्यांचं आहे. नाही ना, मग आम्हाला करायचं पण आम्हाला माहिती आहे जेव्हा रंजिता ताईचं येणार रिटर्न तेव्हा ती आम्हाला आणि फ्लाय विथ रंजिता म्हटलं की खाण्याची राहण्याची खाण्याची राहण्याची फिरण्याची उत्तम सोय. Yes, yes. या दादा या. इंट्रोड्यूस करतील त्या. बरं आणि आता आमच्या समोर येत आहे ते तर बरं ही जी प्रॉपर्टी ही संकल्पना जी आहे ज्यांची आहे 8 एकरमध्ये एवढा मोठ्या परिसरामध्ये त्यांनी बांधलेलं आहे विष्णू मड हाऊस. ते तुषार म्हात्रे पण आपल्या बरोबर आहेत. Yes, sir, या तुम्ही पण या. बरं एवढं सुंदर यांनी बांधलेलं आहे म्हणजे संकल्पनाच खूप वेगळी होती. आणि अजूनही आम्हाला गप्पा यांच्यावर मारायच्या आहेत. आम्हाला त्यांनी स्टार्टिंग पासून येता येताना सगळी माहिती दिली यांनी आम्हाला. अजूनही ते म्हणाले की यार उद्या पण आपण काय एक्सप्लोअर करणार आहे. तर हे सगळं तुम्हाला बघायला मिळेलच. तर शिस्तपणे चॅनलमध्ये आणि पुढे कंटिन्यू करा. सबस्क्राईब करा. आजच्या मॉडर्न जमान्यात हे इट्स अ ट्रीट टू हॅव खरं लाईक दिस. लाईक हे एवढं छान जागा त्यांनी बनवली आहे. ना सगळीकडे गाव 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 करत असते पण गावात जायला आणि ते गाव पण एन्जॉय करायला मिळतच नाही. एक्झॅक्ट त्या गावात जाऊन पण तो वायफाय असतोच की एसी असतोच की सगळं असतंच की टीव्ही पिव्ही पण एक पोरं मी गावात सांगेल, जाऊन पण फिरतात. हे एका रात्रीत झालेलं नाहीये. त्यांचं खूप वर्षांचं ते स्वप्न आहे जे त्यांनी एक्झिक्यूट केलेलं आहे आणि ते एवढं सुंदर प्रकारे त्यांनी एक्झिक्यूट केलेलं आहे. म्हणजे आपण काहीच लुक्स नाही काढू शकत. आणि छोट्या छोट्या गोष्टी अगदी ते टाळीज पासून सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित एकदम स्वतःच्या डोक्यात लक्षात ठेवून ते सगळं केलं. खूप सुंदर तुषारजी खूप मस्त. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच दादा. आता काय आम्हाला भूक लागलेली आहे. चला चला मंडळी चला. तू जेवली ना गं? आम्ही कुठे जेवली? एवढंसं चौकीत टेस्ट केलं ना.